माजी मंत्री तानाजी सावंत यांनी घरगुती वादातून सगळी यंत्रणा वेठीस धरल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। या सगळ्या यंत्रणांवर खर्च झालेला पैसा तानाजी सावंत यांच्याकडून वसूल करावा असं निवेदन सिंहगड रोड पोलिसांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलं। तसेच ज्यांनी पोलिसांची फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली आहे। आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने सिंहगड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली। पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्राचे सरकार एका आमदार पुत्राला शोधण्यासाठी किती तत्परतेने काम करते हे महाराष्ट्राने पाहिले, परंतु हीच तत्परता सर्वसामान्य माणसाच्या अडचणींचा मुलगा कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बँकॉकला जात असताना आणि मुलगा कॉलेज कॅम्पसमधून स्विफ्ट गाडीत गेल्याचे समजले असताना देखील पुण्यात आमदार सावंत आणि कुटुंबियांनी मुलाचे अपहरण नाट्य घडवून आणले। पोलिसांनीही त्यावर तत्परतेने भूमिका बजावली। त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन। परंतु त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री यांनी देखील तातडीने सूत्र हलवली। पण हा सगळा बनाव असल्याचे उघड झाले आणि आमदार सावंतांचा मुलगा खासगी विमानाने 2 मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे समोर आले। या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रात सरकार व पोलीस प्रशासन यावर टीकेची झोड उठली। आमदारांनी पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणा मुलाच्या शोधकार्यात लावली। स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। यामुळे सरकारी यंत्रणेवर झालेला खर्च आमदार सावंतांकडून वसूल करावा, तसेच पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची दिशाभूल केल्याबद्दल फिर्यादी जो महाविद्यालयाचा विश्वस्त आहे आणि विश्वस्तांवर ज्यांनी फिर्याद देण्याचे फरमान सोडले ते आमदार सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पुणे शहर शिवसेनेकडून सिंहगड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, शहर संघटक संतोष गोपाळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख राजू चव्हाण, अनिल माझिरे, अजय परदेशी, संतोष सावंत, शिवा पासलकर, प्रसाद गिजरे आदी उपस्थित होते। आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्यांना ज्या पद्धतीने निवेदन दिलेले की या पोलिसांवरती आमचा खऱ्या अर्थानं आता रोष आहे की त्यांनी ज्या पद्धतीने एक चौकशी करायला पाहिजे होती तशी करत नाही अजूनही, आणि संस्थेच्या ट्रस्टीवरती देखील गुन्हा दाखल केला पाहिजे हे आमचं पहिलं म्हणणं आहे। ज्या पद्धतीने नेहमी सावंत कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये म्हणजे हापकीन असेल, खेकडा असेल असे उठाठेव करत असतात ते नेहमी, आज मुलाची घरातली भांडणं त्यांनी पूर्ण शासनाला, केंद्रीय शासनाला पूर्णपणे वेठीस धरले। त्यासाठी आम्ही पोलीस यंत्रणा सांगितले की तुम्ही तपास करा आणि ह्याच्यावरती योग्य ते शासन झालं पाहिजे आणि ज्यांनी जी खोटी फिर्याद दिलेली आहे त्याच्यावरती हा गुन्हा दाखल करायला पाहिजे। घरातली भांडणं मुलगा बापाला आवरत नाहीये हे बापाला माहिती होतं की आपला मुलगा उडणार आहे, 2 दिवसाआधी या सगळा प्लॅन व्हावा लागतो तरच हे प्रायव्हेट खाजगी विमान मिळतं। ही सगळी तत्परता मुलांना दाखवली होती, हे कुटुंबात सगळ्यांना माहिती होतं, पण मुलगा काय आपल्या हाताला लागत नाही असं कळलं। ज्या वेळा मुलगा संस्थेतनं गाडी घेऊन बाहेर पडला, हे सुद्धा स्विफ्ट गाडीमध्ये जाताना माहिती होतं, ट्रस्टींना माहिती होतं, संस्थेच्या आमदार तानाजी सावंत यांना वडिलांना सुद्धा माहिती होतं। मग कुठेतरी प्रशासनाला वेठीस धरायचं, पोलिसांना वेठीस धरायचं, सरकारी यंत्रणा कामाला लावायची महाराष्ट्र राज्यातली, त्याचबरोबर केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री माननीय पुण्याचे खासदार मोहोळ साहेब यांनासुद्धा त्यांनी कामाला लावलं। पण त्यांना हे माहिती होतं की अपहरण नाट्य हे नव्हतं, आपला मुलगा फिरायला गेला होता, मित्रांना सोबत होते। मग ही यंत्रणा कामाला लावायचं कारण काय? ती यंत्रणा कामाला लावली त्याबद्दल त्या यंत्रणेचा सगळा झालेला खर्च, वाया गेलेला वेळ याची वसुली या आमदार तानाजी सावंत आणि कुटुंबियांकडून व्हावी। त्याचप्रमाणे पोलिसांची, प्रशासनाची, सरकारची दिशाभूल करून खोटा अपहरणाचा गुन्हा दाखल करून जे पोलिसांना फसवलं गेलं त्याबद्दलही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। ज्यांनी ही कंप्लेंट या ठिकाणी दाखल केली त्यांच्या कॉलेजचा जो ट्रस्टी आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा। खोटे गुन्हे इतर सर्वसामान्य माणसांनी दाखल केले तर त्याच्यावर तत्परतेनं गुन्हा दाखल होतो, फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो। तीच मागणी आमची आहे, याच प्रकारचा गुन्हा यांच्यावर दाखल व्हावा। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवलं नाही पाहिजे। कारण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जर कुणी संपूर्ण प्रशासन अगदी एवढी तत्परता जर संतोष सोनवणे यांच्या, संतोष देशमुखच्या विषयामध्ये जर दाखवली असती, कृष्णा आंधळे आज 65 दिवस झाले फरार आहे, म्हणजे 65 दिवस झाले तरी एवढ्या मोठ्या आरोपातला की जे संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या विषयाकडे वेधले गेले तिथं तुमचं लक्ष नाही आहे। पण केंद्र सरकार असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले आमदार असतील, एवढी लोक एका विषयासाठी कामाला लागली आणि अवघ्या काही तासामध्ये मुलाला कळलं नाही ते कुठं लँड होतंय ते। म्हणजे इतकी तत्परता जर पोलीस प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, एकाच्या हट्ट पुरवण्यापोटी जर एवढी प्रशासन यंत्रणा जर कामाला लागत असेल
तर मला वाटते हे चुकीचं आहे. कारण सामान्य नागरिकांनी एखाद्याने कधी जर कुणी खोटा गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि याच्यामध्ये क्लिअर सगळं दिसतंय. आपल्याला जर आपण पोलीस स्टेशनला आलो तर आपल्याला पोलीस स्टेशन पहिल्यांदा सांगितलं जाते की तुम्ही तुमच्या आसपासचे कॅमेरे चेक करा, त्याचे CDR चेक करा, ते आणून द्या, फुटेज आणा. मग हे तर हा तर काय VVIP होता ना, मग ह्याच्याकडे कुठले फुटेज नव्हते का? 4 वाजता पोरगं जर फ्लाय होतोय तर तो कळत नाही आहे. आणि मग आता आम्हाला पण असंच वाटायला लागलं ना, प्रत्येकाला घरी गेल्या गेल्या पोटात गोळा येते पोरगं घरी नसलं की. म्हणून मी काल म्हणलो रात्री 12 वाजता अण्णांना फोन लावणार होतो की अण्णा माझं बी पोरगं नाही आहे, काय करता येईल का बघा म्हणून कुठं. पण म्हटलं आपली काय एवढी ऐपत नाही 78 लाखाची. पोरगं आपलं 2 व्हीलरवरतीच गेलेलं होतं जेवायला, ते आलं 12 वाजता आलं ते. त्यामुळं मला वाटतं की हे चुकीचं आहे. असा जर पायंडा पडत गेला तर मला वाटतं की प्रत्येक राजकीय नेता हा अशाच प्रकारे तानाजी सावंतांचं श्रेय घेऊन आपल्या मुलांसाठी किंवा इतर घरातल्या कुठल्या माणसांना शोधण्यासाठी संपूर्ण यंत्रणा मार्गी लावाल.